तर पुढची बातमी आहे दक्षिण मुंबईमधून। दक्षिण मुंबईची जागा मनसेकडे जाण्याच्या चर्चेनंतरही राहुल नार्वेकर दौऱ्यावर आहेत। महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मी प्रचार करतोय असं नार्वेकरांनी म्हटलंय। माझा वैयक्तिक प्रचार करण्यासाठी मी फिरत नाही असं राहुल नार्वेकर म्हणतात। भाजपचा खासदार असावा अशी स्थानिक कार्यकर्त्यांचं मत असल्याचं नार्वेकरांनी नमूद केलंय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आपल्या सोबत आहेत। सर, तुम्ही सगळ्या लोकसभेचा हा संपूर्ण प्रवास करताय, परंतु एक काल बातमी वेगळी आली होती की मनसे सुद्धा महायुतीत येणार आहे आणि मनसेला ही जागा सोडली जाईल अशी चर्चा सुरू झाली। तुमचं काय नेमकं मत? नाही बघा, मी दक्षिण मुंबईचा कानाकोपरा यासाठी फिरत आहे की इकडनं एनडीएचा उमेदवार निवडून यावा। मी काय माझ्या वैयक्तिक प्रचारासाठी फिरत नाहीये। मला काही शब्द मिळाला होता का तुम्ही उमेदवार असाल इकडचे? नाही बघा, शब्द द्यायचा किंवा घ्यायचा काही प्रश्न येत नाही। पार्टीचा कार्यकर्ता हा पार्टीसाठी काम करत असतो, त्यामुळे यात शब्द घेणं किंवा देण्याचा काही विषय येत नाही। आणि तसंही भारतीय जनता पार्टी माझ्या पक्षाने मला भरपूर काही दिलं आहे आणि त्यामुळे मला काय त्यांच्याकडे अधिक मागायची गरज नाहीये। आणि जो निर्णय पक्ष घेईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल आणि त्या अनुषंगाने आम्ही काम करू। मनसे आल्याने किती फायदा होऊ शकतो? जर मनसेचा उमेदवार असेल किंवा महायुतीचा उमेदवार भाजपचा असेल, किती फायदा होऊ शकतो? नाही, मला वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पण मुंबईत एक ताकद आहे आणि जर का ती ताकद, त्यांची विचारधारा ही भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेशी संलग्न आहे, इकडे जो विचार त्यांचा आहे आणि भारतीय जनता पार्टीची आयडिओलॉजी आहे याच्यात सिमिलॅरिटी असल्यामुळे लाईक माइंडेड फोर्सेस जेवढे एकत्र येतात तेवढी ताकद वाढेलच। कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरू, ट्यून इन मराठी, मुंबई।